सामना सुरू होतो. षटक क्रमांक पहिलं गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज अविनाश शेळके होते. बॉलिंग मार्कवर सामना करेल बॅटर बंटी. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल यावेळेचा हा चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येणारा होता. झपकन आतमध्ये वळून घेणारा बॉल. डॉट बॉलनं सुरुवात केली अविनाशनं आपल्या षटकाला. जरूर योगी सरांनी या दोन संघांविषयी तुम्हाला माहिती दिलीच. या वर्षामध्ये 2 ते 3 वेळा ते एकमेकांच्या समोर आले मागच्या वर्षामध्ये आणि समान कामगिरी त्यांची राहिली होती. या वर्षामध्ये बघूया कोण हावी ठरतोय. बॉल हवेत आहे. विकेट गॉन. पहिला धक्का लागतोय धनेश 11 कुकसे संघाला. बंटी गॉन. विकेट प्राप्त केली आहे. डीप मध्ये एक मिड विकेट. लॉंग ऑन. 2 क्षेत्ररक्षक आउट साइड रिंग तुम्ही पाहतायत. पॉवर प्लेचं पहिलं षटक असेल. 4 ओव्हरची मॅच आहे. इथून पोगाव संघाच्या विरुद्ध तुम्ही खेळत असताना चांगलं चॅलेंज सेट करण्यासाठी तुम्हाला चांगले रन जोडावे लागतील. फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग सुरू आहे या ठिकाणी धनेश 11 कुकसेची. सातत्याने पीटीसी पडघा टेनिस क्रिकेट या परिसरामध्ये हा संघ आपण खेळताना पाहतो आणि ज्या अनुमान पोगावचा आपण विचार केला तर ग्रामीणचा एक भरपूर मोठा संघ म्हणून आता ह्या संघाची देखील ओळख हळूहळू या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बनत चाललेली आहे. मग ग्रामीण बिग बॅश धमाका असेल, धडाकेबाज चषक असेल, अनेक मोठमोठ्या स्पर्धा सातत्याने खेळतात. त्यावेळेला फ्लायटेड बॉल अपील आउट होती परंतु इथे पंच सहमत नाही आहेत. लेग बाईचा इशारा. आतिश मागे बॅटिंग करण्यासाठी आला 3ऱ्या क्रमांकावर. एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे परंतु इथून आता चांगलं करून दाखवावं लागेल त्याला. कसं आहे ना की क्रिकेटच्या खेळामध्ये तुमचं नाव मोठं असून फायदा नाही, तुमचं खेळ मोठं मैदानामध्ये असणं गरजेचं असतं. राजभर आता जबाबदारी थोडीशी वाढली असेल कोकसे टीमची आणि यावेळेला उडवल्या बॉल. हवेत आहे चेंडू आणि हा बॉल सरळ एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिला चौकार धनेश 11 कुकसे संघासाठी. गुड शॉट. चलो चलो फटाफट हात वरती. सगळ्यांचे हात वरती. पहिला मोठा फटका. राज पाटीलनं आक्रमण आता सुरू केलेलं आहे. चर्चा तीच करत होती की या खेळाडूकडे ती क्षमता आहे, तो इथून संघाला एक चांगली भरारी देऊ शकतो. पुन्हा समोर लॉफ करण्यात आला. ओव्हर द बॉलर इट आउट ऑफ द पार्क. अनदर यूज इट सिक्सर. थँक्यू. लागोपाठ 2 मोठे फटके, एक चौकार, एक षटकार आणि ती सुरुवात आता चांगली पाहायला मिळाली आहे. यावेळेला थोडीशी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. लेंथ बॉल परंतु हा चेंडू होते डॉट आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. एंड ऑफ द पॉवर प्ले. टीमची टोटल 11 धावा. स्कोर कार्डवर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिलं षटक संपलंय. आकड्यांचा खेळ सध्या आपण पाहतोय. तर या ठिकाणी बघा जय हनुमान पोगाव संघ आपण लेट रिपोर्टिंग केलेलं आहे त्याच्यामुळे 3 रन्सची पेनल्टी जय हनुमान पोगाव संघाला दिलेल्या असोसिएशनच्या नियमांअंतर्गत आपण ही स्पर्धा खेळतोय आणि आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचे रूल्स तुम्हाला नक्कीच या ठिकाणी फॉलो करावे लागतील. शेवटी 3 रन्सची पेनल्टी आमने लोणार असोसिएशन मध्ये सर्वांसाठी सेम रूल असतील. गोलंदाजी करण्यासाठी ज्ञानेश्वर सेकंड ओव्हर मध्ये सज्ज होतो. सामना करेल बॅटर आतिश. बघा सुधारित धावसंख्या असेल 14 धावा असतील.
लक्षात असू द्या, पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्या, 3 धावा पॅनल्टीच्या आपण जोडतो आणि सुधारित धावसंख्या 14 असेल. दोन्ही कॅप्टन नोंद घ्या. कट करण्याचा प्रयत्न, आउटसाइड एज, बॉल आता मागे वेगाने फरार होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचा चौकार आतिशच्या बॅट मधून. आता रन्स वेगानं सुरू झालेल्या आहेत. ज्या धावांविषयी आपण चर्चा करत होतो की आता इथून किमान 50च्या दिशेने वाटचाल करायची आहे आणि ती सुरुवात झाली आहे. आतिश मागे ऑन फायर, लॉब करत असताना भिरकावून दिला बॉलला, सरळ लॉंग ऑनच्या बाहेर येतोय दमदार दर्जेदार षटकार. हॅलो हॅलो, चेक चेक. पुढचा बॉल पुन्हा एकदा लोअर फुल टॉस ड्राइव्ह करण्यात आला, स्वीप करण्यात आला खरं तर इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. 2 धावा याही ठिकाणी कंप्लीट झालेल्या आहेत. थोडंसं आता इथून अटॅकिंग अप्रोच तुम्हाला बघायला मिळाला. येस येस, थँक्यू डीजे, व्हेरी गुड. आता कायच नको करू. पुढचा बॉल दानेश्वर, राईट मधून विकेट. आतिश मागे, फुल टॉस बॉल स्विंग केलाय ऑन साइडला, धूम धडाका दे घुमा के, आतिश मागेचा दे दणका, सिक्सर. मनपूर्वक स्वागत. स्पार्टन स्पोर्ट्स सांगे आयोजित स्पार्टन ट्रॉफी 2025 रामकृष्ण हरी, रामकृष्ण काकडे साहेबांच्या या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. हो, यावेळेला पुढे टाकला बॉल, पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणार होता. विकेट कीपर तुषारकडे बॉल जातो आणि डॉट बॉल या ठिकाणी आलेला आहे. स्कोर कार्ड वरती धावा प्रचंड वेग धारण केलेला आहे, 12 धावा. 32 धावा आहेत. स्कोर कार्ड थोडस अपडेट करा. पुन्हा एकदा लॉफ करण्यात आलेला आहे. आतिश थांबत नाहीये, काय बॅटिंग त्यानं सुरू केली आहे. कुकसे मधून सेट होऊन आलाय आणि किरण तळे यांच्याकडून पारितोषिक अनाउन्स झालेलं आहे आतिश साठी. ग्रेट बॅटिंग. अडोतीस धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर दानेश्वर शेलकेला तब्बल 24 धावा या ठिकाणी कुठून काढल्या. रामकृष्ण काकडे आपलं मनपूर्वक स्वागत. कोर कमिटी मेंबर, ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचे 7 स्टार रामकृष्ण काकडे साहेब, मी आपल्याला विनंती करतोय की आपण मंचावर येऊन विराजमान व्हावं. आयोजकांच्या विनंतीस मान देऊन आपण आलात. जतीन वारे, पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, झेल घेण्याचा प्रयत्न, जबरदस्त प्रयत्न फिल्डरचा, लाजवाब एफर्ट. कमबॅक करावा लागेल जतीन वारेला, कारण वाऱ्यासारखे सुसाट सुटलेत कुकसेचे फलंदाज. स्कोर 2 धावांनी पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहतो या ठिकाणी 40 धावा, 40 रन्स. पुढचा बॉल पुन्हा एकदा, यावेळेला पुन्हा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन कडे बॉल येतोय. काय फिल्डिंग केली आज, जबरदस्त क्षेत्ररक्षण. विश्वास त्या ठिकाणी 1 धाव या ठिकाणी मिळेल, परंतु या ठिकाणी बॅटिंग लाजवाब. पलटवार करावा लागेल
पोगाव संघाला अथवा भरपूर मोठं टार्गेट इथे सेट होणार आहे आणि त्या टार्गेटला मग चेस करता करता जरूर फार मोठा दबाव फलंदाजांवर येणार आहे. पुढचा बॉल आती समोर, आणखी एक ओव्हर पिच थोडासा कमी गतीने टाकला परंतु या ठिकाणी गती ओळखली. हिरामन करकर यांचा अंदाज हा येतोय षटकार. पुन्हा एकदा आउटसाइड एज अँड गॉन. फायनली आतिश मागे गोज बॅक टू द पॅव्हेलियन. फायनली जतीन वारेनं सफलता आता मिळून दिली आपल्या टीमला. आतिशला मैदान सोडावं लागतंय. फार मोठा धक्का धनेश 11 कुकसे संघाला. 47वा स्कोर कार्ड वर असताना हा दुसरा धक्का. कम ऑन डीजे. चांगला फिनिशर म्हणून आता मानस हा देखील उदयास येत चाललाय. कुकसे गावामधून अनेक साऱ्या मॅचेस मध्ये आपण त्याला बघत आलेलो आहोत आणि नेहमीच तो शेवटला येऊन चांगला फिनिशिंग टच देण्याचा प्रयत्न करतो. चर्चा आपण करू मानस विषयी देखील. यावेळेला आउटसाइड ऑफ सम बॉल होता लिडिंग एज. या ठिकाणी थोडासा वेगामध्ये बदल करण्यात आला. आता इथून नक्की पलटवार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आतिश मागे एक भरपूर मोठं अडसर आता त्यांनी दूर केलं. भरपूर वेगानं तो धावा जोडत होता आणि या कंडिशन्सला विकेट महत्वाची होती. पुन्हा फुलर लेंथ वाईड ऑफ सम. सरळ बॉल जातोय कीपर कडे आणि अखेर षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त होतो. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 47. चांगला पलटवार जतीन वारेचा. फक्त 9 धावा त्यानं कन्सीड केल्या. एक इम्पॉर्टंट विकेट त्यानं आपल्या टीमसाठी मिळवली आणि पुन्हा एकदा या मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न केला. तो जय हनुमान पोगाव टीमनं. अंतिम षटक आता इथून शिल्लक असेल. ज्या फ्लोनं बॅटिंग पहिल्या 3 ओव्हर्स मध्ये राहिली आहे त्या फ्लोनं बॅटिंग इथे राहिली तर प्रोजेक्टेड स्कोर तुम्ही पाहतायत 60 पेक्षा जास्त आणि 60+ 4 ओव्हर मध्ये इथे चेस करणं भरपूर डिफिकल्ट होऊ शकतं. बघा मानस ज्या वेळेला गावची प्रीमियर लीग खेळायचा त्यावेळेला हळूहळू त्यानं त्याच्या खेळामध्ये सुधारणा केली. ॲज अ 12th मॅन बरेचसे वर्ष तो धनेश 11 कुकसेचा तो नक्कीच भाग होता परंतु त्याच्यामध्ये असणारी ती मेहनत आणि त्याने केलेला स्मार्ट वर्क हार्ड वर्क आज त्याला संघामध्ये ॲज अ प्रमुख बॅटर म्हणून खेळवलं जात आहे. एक चांगली ग्रोथ त्यानं त्याच्या खेळीमध्ये केली. चांगली नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो इम्प्रूव्हमेंट त्याच्या खेळामध्ये त्यानं केली आणि अखेर आता एक गुड फिनिशर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. परंतु इथे स्ट्राइक एंडला बॅटर राज आहे. त्याच्या बॅटमधून 13 धावा आल्यात. अंतिम षटक गोलंदाज विश्वास. पहिला बॉल खराब चेंडू आहे. पंचांचा भीम नो बॉलचा इशारा आणि बॉल थेट फेकलाय. षटकार. ओ हिरामन करकर जी छा गए. बॉल फ्री हिट. फ्रीटचा बॉल राज समोर. बॉल हवेत आहे. कीपर प्रयत्न करतोय. झेल घेतले परंतु जास्त हानी होणार नाहीये कारण हा बॉल होता फ्री हिट. मिळेल फक्त एकच धाव. आज सर्व काही योग्य घडत असताना टीम कुकसेसाठी याचं कारण कुकसेच्या टीम्स देखील आता आपण अनेक वर्ष 2 टीम्स ज्या खेळायच्या त्या एकत्रित होऊन खेळतात. ही महत्वाची गोष्ट आहे. पुढचा बॉल विश्वास राउंड द विकेट. ऑन साइडला पूल केला. फिल्डर आहेत. झेल पकडले अविनाशनं. विकेट गॉन. मानसला मैदान सोडावं लागेल.
जिंकल्या, अनेक साऱ्या टुर्नामेंट जिंकल्या आणि आज त्यांच्या गावचा संघ खेळतो ग्रामीण फॉर्मॅटमधून धनेश 11 कुक्से या नावानं. जरूर ते देखील या सामन्याचा एन्जॉय करत असतील. त्यांनाही आपण नक्कीच पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊया आणि त्यांच्या स्पर्धेमध्ये स्वागत करूया. पुढचा बॉल राऊंड द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर निघत असताना फटका एक्झिक्यूट केलाय, परंतु पुन्हा फिल्डरला निवडलं. आणखी एक धक्का, लागोपाठ 2 विकेट. धावा झाल्या धाव फलकावरती 55 रन्स. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. लागोपाठ 2 विकेट या ठिकाणी मिळाले. नवीन बॅटर करण मैदानामध्ये एंटर होतोय. हॅट्रिक बॉल. विश्वासनं पहिला बॉल चुकीचा टाकला, परंतु त्यानंतर जबरदस्त पलटवार त्याने केलेला आहे. हॅट्रिक जवळजवळ कंप्लीटच त्याची झाली होती, परंतु एक फ्री हिट असल्यामुळे त्याला विकेट मिळाली नाही. कारण 3 बॉलवर 3 झेल पकडल्या होत्या. एक कीपरनं पकडला झेल, एक ज्ञानेश्वरनं आणि एक अविनाशनं. तिन्ही शेळके ब्रदर्स. क्या बात आहे. परंतु आता हॅट्रिकची संधी आहे. इथे विकेट मिळाली तर विकेट हॅट्रिक ह्या स्पर्धेमध्ये कंप्लीट करणारा गोलंदाज ठरेल. राऊंड द विकेट विश्वास. करण समोर. हो, आउटसाइड एज. सिंगलचा प्रयत्न होता. आणखी एक खेळाडू बाद आणि अखेरकार विकेट प्राप्त करून हॅट्रिक कंप्लीट केली आहे. जय हनुमान पोगाव संघाच्या विश्वासनं. ग्रेट बॉलिंग. चेक. एकूण धावा झाल्या धावफलकावरती 62-63 धावांचं लक्ष्य आता इथून पार करावं लागेल आणि कुक्से संघानं खूप चांगली बॅटिंग केली आहे, परंतु कुक्सेचा बुलंद आवाज व्हॉइस ऑफ पीटीसी अँड ऑल्सो व्हॉइस ऑफ आमने लोनाड क्रिकेट असोसिएशन मिस्टर योगी सरांना इन्व्हाइट करूया या पुढच्या इनिंग मध्ये कॉम बॉक्स मध्ये. यस, ओव्हर टू योगी पाटील सर.
धन्यवाद समीर ठाकरे. सध्या आपण पाहिलं तर या ठिकाणी सेल्के ब्रदर्स जय हनुमान पोगाव संघ सध्या इन ॲक्शन मध्ये आहे आणि त्या संघासाठी मिस्टर अजय गायकर, विजय उंबराटकर आणि अक्षय शिंगोळे यांच्या वतीनं शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आजच्या दिवसातील आजच्या लॉर्ड्समधील दुसरा सामना आपण पाहत आहोत. ओपन कॅटेगरीमधील आपण हे सामने पाहत आहोत. ओमसाई आपले लोणार असोसिएशनच्या अतिरिक्त आपण हे संघ पाहतोय. प्रथमतः बॅटिंग केली धनेश इलेवन कुक्षे संघाने आणि या बॅटिंग करत असताना पहिल्या डावामध्ये एकूण धाबा जोडल्या गेल्या 62 आणि विजयासाठी 63 धाबांचं इथे मात्र लक्ष्य असेल टीम सेल्के ब्रदर्स पोगाव संघाच्या अगेन्स्ट. आणि पाहू शकाल टाल्यांच्या गजरार्था मात्र सलामीची जोडी आपण पाहत आहोत. मैदानाच्या आतमध्ये वाटचाल करत असताना सागर पाटील आणि त्याच्या सोबतीला पाहू शकाल मिस्टर तुषार शेलके. पहिल्या इनिंगमध्ये अतिशय चांगला खेळ आपल्याला धनेश कुक्षे संघाच्या वतीने पाहिला. खास करून राज पाटील काय जबरदस्त फिनिशिंग टच दिला आणि त्यानंतर आज आतिश मागेने सुद्धा मात्र अप्रतिम खेळ सादर केला. 32 धावांची त्यांनी खेळी साकारली. त्यांच्या इनिंगमध्ये पाहिल्या एकूण 4 षटकार, 1 चौकाराचा समाविष्ट. राज पाटीलच्या बॅटमधून 3 षटकार पाहिले, 1 चौकार त्याच्या बॅटमधून पाहिला आणि वैयक्तिक 26 धावा त्याच्या बॅटमधून पाहिल्या. परंतु गोलंदाजीमध्ये पाहूया या 63 धाबांचा संरक्षण इथे मात्र केला जाईल की या ठिकाणी सेल्के ब्रदर्स पोगाव संघाच्या माध्यमातून यशस्वी धाबांचा पाठलाग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकेल. तसं जर पाहिलं तर खेळपट्टीवरती या पहिल्या दिवसापासून अनेक फलंदाजांनी या खेळपट्टीचा चांगल्या प्रमाणात वापर केलाय. धाबा चांगल्या प्रमाणात होत आहेत. काल सुद्धा आपण पाहिलं आडे किरोली संघाने मात्र अतिशय चांगला खेळ सादर केला होता. परंतु कुठेतरी त्याच्या स्वप्नांवरती पाणी पेडलं राकेश दिगाडकरनं. परंतु किरोली गावातील एक संघ जरूर टॉप 3 मध्ये पोहोचलाय. जय सावरदेव किरोली, गणेश बजागे आणि साई बजागे यांनी मात्र तो संघ पुरस्कृत केलेला आहे. परंतु आज पाहूया कोणता संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. कालचा दिवस पाहिला तर जय झोटिंग देवरुंग संघाच्या नावावरती राहिला. स्ट्रायकिंग एंडला तुषार शेलके, नॉन स्ट्राईकला सागर पाटील आणि षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज राज पाटील. पहिला चेंडू रेबाचा फटका बाहेर काढलाय आणि या चेंडू चालला अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे दन 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 करत 4 धाबांसाठी चौकार. आज पंच हिरामन सर पाहू शकाल, त्यांच्या सोबतीला पाहू शकाल पंच माने सर आणि के के सर, ही त्रिमूर्ती सध्या आपण पाहत होतो या स्पर्धेमध्ये चांगलं कार्यरत आहेत. राज पुन्हा एकदा अर्ध विकेट मारा करतोय. हो, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडूच्या रेषेत मात्र पोहोचला नाही सागर पाटील आणि पहिल्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी खेळत असताना मात्र त्याला बीट केलाय राज पाटीलनं. आणि तसं जर पाहिलं तर धनेश इलेवन कुक्षे संघाचा विचार केला तर मात्र एक प्रमुख घटक म्हणून सातत्याने राज पाटीलकडे पाहिला जातोय. बॅटिंगमध्ये चांगला परफॉर्मन्स त्याने केला गेला आणि आतापर्यंत गोलंदाजीमध्ये सुद्धा मात्र चांगली त्याने प्राप्त केलेली आहे. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन कटर आणि चेंडू पुन्हा जाऊन शरीराचा मात्र त्या ठिकाणी वेध घेतोय. पुन्हा लेग बायची धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. लक्ष खूप मोठं आहे, परंतु त्या लक्ष्याचा पाठलाग जर करायचा असेल तर या ठिकाणी आज सेल्के ब्रदर्स पोगाव संघाच्या फलंदाजांना हायलाइट खेळ तिथे मात्र सादर करावं लागेल. कारण आतापर्यंत संघाची धावसंख्या पाहिली तर 10 फलकावरती लागली गेली. बिनगडी बाद 6. हा फटका जबरदस्त सजवलाय, अप्रतिम टायमिंग. उंची जास्त आणि जे अंतर कापायचं होतं ते अंतर सुद्धा प्राप्त केलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे लँडिंग झालाय.
6 धावांसाठी षटकार. ब्रदर्स पोगाव संघाला पुन्हा तोच फटका. गॅप शोधला आणि चेंडू त्याला पुन्हा एकदा वेगानं बॉर्डर लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी. संघानं एकूण धावा जोडल्या 16. परंतु तदनंतर जो मात्र पलटवार पाहिला आपण धनेश कुक्षे संघाचा, त्याप्रमाणे मात्र इथे पलटवार इथे मात्र आपल्याला पोगाव संघाच्या वतीने पाहायला मिळू शकेल का. सन्माननीय विद्यमान माजी उपसरपंच ग्रामपंचायत इत्यादी किरोलीचे सन्माननीय राकेशजी धिगाडकर साहेबांना विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती येऊन स्थान आपण नभा. त्यांच्या वतीने आम्हाला स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकापासून 3ऱ्या क्रमांकापर्यंत ट्रॉफीज लाभलेल्या आहेत. त्याच्या सोबतीला पाहू शकाल को कमिटी मेंबर रामकृष्ण काकडे. आपल्याला सुद्धा विनंती असेल. पहिला चेंडू खराब होता, परंतु पाहू शकाल त्या ठिकाणी मिस्टेक घडली गेली सागर पाटीलच्या वतीनं. सागर पाटीलला सास पडतोय. ज्या अनुषंगाने मात्र आपण जर पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा मात्र पाहिलं तर ज्याप्रमाणे खेळ त्याने सादर केला 2 डॉट चेंडू तो खेळला होता. आणि इथे सुद्धा मात्र आपण जर पाहिलं तर या चेंडूवरती जरूर मोठा फटका येणं अपेक्षित होता, परंतु तशाप्रमाणे तो फटका त्या ठिकाणी एक्झिक्यूट करू शकला नाहीये. आणि अखेर सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. आकाश जोशीनं मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात केली. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव तरी खर्च केली. 17 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. नॉन पॉवर प्लेचा खेळ सध्या आपण पाहत आहोत. 4 षटकांचा सामना. पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खेळ आपण जरूर अनुभवला पूर्णपणे. त्या सामन्यामध्ये थोडंसं वर्चस्व पाहिलं आपण त्या षटकामध्ये सेल्के ब्रदर्स पोगाव संघाचा. परंतु येणाऱ्या 18 चेंडूमध्ये या ठिकाणी पाहिलं तर पाहूया कशा रीतीने खेळ पाहायला मिळू शकेल. जबरदस्त फटका हवेत केला. मिड विकेट आहे आतिश मागे. खराब क्षेत्रक्षण तो पुढे आला आणि चेंडू मात्र त्याच्या पाठीमागे गेला. एका टप्प्याच्या साह्यानं 4 धावांसाठी चौकार. धोक्याची बाब आहे. सहजपणे झेल होऊ शकला असता, परंतु कुठेतरी त्याचा अनुमान चुकला गेला. थोडंसं पुढे तो आला आणि त्याच अनुषंगाने मात्र आपण नशिबाच्या 4 धावा मात्र या ठिकाणी म्हणू शकतोय. आणि पहा जसा झेल ड्रॉप झाला तसा मात्र पुन्हा एक चांगला फटका. आता मात्र असं वाटलं चेंडू हुलकावणी देईल, परंतु विनीत धुमाला आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे चांगलं क्षेत्रक्षण त्याच्या वतीने पाहायला गेला आणि सिंगल धाव तिथे मात्र त्या ठिकाणी पूर्ण करण्याची संधी मिळाली. आणि या सिंगलच्या वतीनं संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल. आता मात्र पुढे वाटचाल करत असताना एकूण बिनगडी बाद 22 धावा. आतापर्यंत एकही विकेट्स इथे मात्र गमावला नाही. ही जमेची बाजू आपण पाहतोय सेल्के ब्रदर्स पोगाव संघाची. येणाऱ्या 15 चेंडूमध्ये अजूनही विजयासाठी 41 धावांची आवश्यकता आहे. अजूनही पाहिलं तर दोन्ही संघाचा खेळ आपण पाहिलं तर कुठेतरी समान समान कामगिरी आपण म्हणू शकतोय. आता मात्र ओरपी चेंडू सागर पाटीलच्या झोन मध्ये चेंडू होता आणि त्याला मात्र प्लॉट मध्ये पाठवलाय. 6 धावांसाठी षटकार.
आता मात्र हाय व्होल्टेज होत असताना तुम्ही 62 मारल्यात, आम्ही 63 मारण्याचा प्रयत्न करून तो यशस्वी प्रयत्न सध्या आपण या ठिकाणी पाहत आहोत. दोन्ही एंड आता मात्र मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला तुषार शेलके तर दुसऱ्या बाजूला सागर पाटील. इथे मात्र आय थिंक सागर पाटीलची विकेट धोक्यात आहे. आतिश मागे पुन्हा पुढे गेला होता, परंतु पुन्हा झेल त्याच्या वतीने मात्र त्या ठिकाणी ड्रॉप केला गेला. पाहू शकाल दोन्ही बॅटर्सला आता मात्र त्या ठिकाणी जीवनदान मिळालं आणि अखेर या चेंडूवरती आय थिंक 3 धावा पूर्ण केल्या. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स आणि 3 धाब्याचे साईड सगळे धावसंख्या आपण पाहू शकाल. बिनगडी बाद 31 धाबा. येणारा 13 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आणि 13 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही 32 धाबांची इथे मात्र आवश्यकता टीम पोगावला. ओ खराब चेंडू फक्त ऑन साईडला हुक केलाय. जिथे मात्र वेगाने वारा चालला तिथेच हा फटका मारलाय तुषारनं आणि अजून एक षटकार प्राप्त करत असताना कारण 2 झेल उडाले हवेमध्ये आणि दोन्ही झेल मात्र त्या ठिकाणी ड्रॉप केले गेले आणि त्याच अनुषंगाने मात्र या सामन्यावरती पूर्णपणे आता मात्र पूर्णपणे वर्चस्व आपण पाहत आहोत. बिनगडी बाद 37 धावा. म्हणजे पहा पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा मात्र धनेश कुक्षे संघाने पहिल्या 2 षटकांमध्ये आपण जर पाहिले तर 38 धाबा जोडल्या होत्या, परंतु जेवढ्या मात्र आय थिंक धाबा आतिश मागेने जोडल्या त्यानंतर मात्र फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये मात्र त्याच्याकडून भरपूर चुका घडल्या गेल्या. 2 झेल उडाले, दोन्ही झेल त्याच्याकडे गेले आणि दोन्ही झेल त्याने ड्रॉप केले. आता मात्र येणाऱ्या 12 चेंडूमध्ये विजयासाठी 26 धाबांची गरज. आतापर्यंत एकही विकेट्स कुठल्या गोलंदाजाला मात्र त्या ठिकाणी प्राप्त करण्याची संधी मिळाली नाहीये. आय थिंक आकाश जोशीने मात्र संधी निर्माण करून दिल्या होत्या, परंतु त्या संधीचं मात्र सोनं करता आलं नाही. परंतु आता मात्र मीटिंग यासाठी होती की तिसऱ्या षटकासाठी कुठल्या गोलंदाजाचा वापर करायचा आणि स्वतः आता मात्र आतिश मागे ती जबाबदारी घेत असताना बॉलिंग ऑप्शनला आपण जर पाहिले तर आय थिंक करण पाटील त्यांच्याकडे आहे. कदाचित बंटी पाटील सुद्धा गोलंदाजी करू शकतोय, परंतु स्वतः आतिश मागेने ती जबाबदारी स्वीकारली आणि ती जबाबदारी स्वीकारत असताना मात्र या ठिकाणी चांगला खेळ त्याच्या वतीने पाहायला मिळू शकेल का. बारा चेंडू आणि 26 ची गरज. आतापर्यंत 37 धाबा धाफलकावरती लागल्या गेल्या. एकही विकेट्स आतापर्यंत पोगाव संघाने मात्र या ठिकाणी गमावलेली नाहीये. चांगल्या स्थितीमध्ये संघ आपल्याला पाहायला मिळतो. धनेश कुक्षे संघाला जर या मॅचमध्ये जर बाग करायचं असेल तर मात्र या ठिकाणी प्रथम तुम्हाला ही जोडी मात्र फोडावी लागेल, एखादे विकेट्स तुम्हाला प्राप्त करावी लागेल आणि ती विकेट्स या ओव्हरमध्ये आपल्याला आय थिंक पाहायला मिळू शकेल का. जबाबदारी काम इथे मात्र आतिश मागेला पार पाडावं लागेल, परंतु त्याचं स्वागत केलं पहिल्या चेंडूवरती सागर पाटीलला षटकारानं. वाकवला आणि चेंडू मात्र डिपॉझिट केला पाहू शकाल अगदी वाऱ्याच्या साह्यानं. 6 धावा पहिल्या चेंडूवरती तिथे मात्र खर्च केला आतिश मागेनं आणि आता मात्र विजयासाठी 11 मध्ये 20 धावा इथे मात्र रोखायच्या आहेत. त्या रोखल्या जातील का की या ठिकाणी एक मोठा विजय आय थिंक शेलके ब्रदर्स पोगाव संघाच्या वतीने आपल्याला आज पाहायला मिळू शकेल का. फलंदाजाने तर पहिल्या इनिंगमध्ये योग्य रीतीने मात्र खेळ साकार केला होता. तब्बल 62 धाबा जोडल्या होत्या आणि आय थिंक या स्पर्धेला दुसरा हाय स्कोर आहे, कारण न्यू आई एकविरा स्पोर्ट्स साबत संघाने स्पर्धेमध्ये तब्बल 71 धाबा जोडला. परंतु या ठिकाणी अजून एक मोठा फटका आणि चेंडू चाललाय काऊ कॉर्नरच्या दिशेनं. बॅक टू बॅक हा दुसरा सिक्सर.
टेस्ट क्रिकेटमध्ये सध्या आपण पाहतोय सिल्के ब्रदर्स पोगाव संघाचा बोलबाला पाहायला लागलेत, कारण त्यांच्याकडे ती क्षमता आहे. पहा क्रिकेटमध्ये किती धावा तुम्ही जर उभारल्या गेल्या तर मात्र ती धावसंख्या सेफ्टी नसते आणि ते उदाहरण सध्या आपण या सामन्यामध्ये पाहतोय. कारण आता मात्र चेंडू शिल्लक 10 आणि फक्त 14 धाब्यांची गरज टीम पोगावसाठी. इथे मात्र पाहू शकेल थोडंसं फिंगर रोल केलं, गतीमध्ये थोडासा बदल केला आणि आय थिंक ही कला आतिश मागीकडे आहे. परंतु पंच सांगता की चेंडू ज्यावेळी तुम्ही डिलिव्हर करता त्यावेळी मात्र आमच्या अगदी डेंजर जो झोन आहे त्या झोनमध्ये आपण यायचं नाहीये. परंतु डॉट चेंडू इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. हो पुन्हा मात्र 30 लेंथ रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न सागर पाटील करतोय, परंतु यशस्वी होत असताना पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार पाहिले, त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू पाहिले आणि आता मात्र विजयासाठी 8 चेंडूमध्ये 14 धाब्यांची गरज. शिवसेनेचे उपशाखा प्रमुख मिस्टर अस्मित जाधव याचं या ठिकाणी पुन्हा एकदा आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं स्वागत. ही लेंथ खराब होती, डाबा स्टिक वरती फुल टॉस, त्याच्यावरती फटका सजवला सागर पाटील आणि पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धाबांसाठी. मात्र विजयासाठी 7 मध्ये 6 मध्ये 7 धाब्यांची आवश्यकता. पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर मात्र राज पाटीलनं 16 धाबा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आकाश जोशीनं 21 खर्च केल्या आणि आतिश मागीने तब्बल धाबा खर्च केला 19. ऑन साइडला मात्र टँकला इथे मात्र संधी असेल रनआउटच्या स्वरूपात. इथे मात्र फलंदाज बाद झालाय सागर पाटील. पहिली सफलता प्राप्त केली धनेश शिलोंग कुक्षे संघाने. सामना आला कुठे, हाच तर क्रिकेटचा खेळ आहे. झेल ड्रॉप झाले नसते तर आय थिंक या सामन्याचं चित्र मात्र काहीतरी आपण वेगळं पाहू शकलो असतो. परंतु जर त्याला महत्व नाहीये. नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती आलाय विश्वास. हो चेंडू खाली राहिलाय, सामना संपला नाहीये. बंटी पाटीलकडे सुद्धा मात्र ती ताकद आहे की या ठिकाणी पावशेकाल या धावांचा संरक्षण तो एक्झॅक्टली करू शकतोय. कारण अनेक वर्ष आपण पाहिले की वेकी स्पोर्ट कुक्षे संघाचं त्याने प्रतिनिधित्व केलेलं आहे, परंतु या सत्रामध्ये धनेश कुक्षे संघाचं तो प्रतिनिधित्व करतोय आणि आता मात्र 4 चेंडूमध्ये या ठिकाणी विजयासाठी 6 धाब्यांची गरज. एखादे विकेट जरी ते प्राप्त केली तर जरूर मात्र या ठिकाणी संघ कमबॅक करू शकतो. परंतु या ठिकाणी फटका हवेत केलाय आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर डिपॉझिट केलाय. मॅच विन बाय सिल्के ब्रदर्स पोगाव.
चला राकेशजी दिगाडकर साहेब आपण या आणि रामकृष्ण काकडे या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पुढील